करूया आपण वचनामध्ये बघूया। धन्यवाद माझ्या पिता परमेश्वरा, धन्यवाद देतो तुझे उपकार मानतो प्रभू। प्रभू येशूच्या नावामध्ये या समयी प्रभू आम्हाला पुन्हा देवा तुझ्या पवित्र चरणाजवळ घेतलं। येस बाप्पा, आम्ही तुझे उपकार मानतो। येस लॉर्ड, आम्ही तुला वंच करतो। येस प्रभू, देवा आम्हाला घडव, येस आम्हाला तयार कर, येस तुझ्या राज्यासाठी उपयोगाचं पात्र होय माझ्या देवा। आमच्यामध्ये न आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टी काढून टाक प्रभू। आम्हाला फळ देणारं जीवन बनव, आम्हाला फळ देणारं तू बनव देवा। आमेन प्रभू आम्हाला परमेश्वर पूर्णपणे येस तुझ्या हातात घे प्रभू, येस लॉर्ड, आणि आम्हाला घडव प्रभू। घडव प्रभू, आम्हाला तुझी गरज आहे। येस प्रभू, आम्हाला स्वतःच्या बुद्धीवर टेकायचं नाही, येस स्वतःच्या ज्ञानावर टेकायचं नाही, येस लॉर्ड, आम्हाला स्वतःच्या ओ परमेश्वर ताकदीवर भरोसा ठेवायचा नाही। येस लॉर्ड, आम्हाला पूर्ण तुझ्यावर भरोसा ठेवून जगायचा आहे। आमेन 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 प्रभू तू आमचा भरोसा हो, येस बाप्पा, आमची ताकद हो, येस लॉर्ड, तू आमचा ज्ञान आमची बुद्धी हो। येस प्रभू, धन्यवाद। अपने हाथों से रचना प्रभु, मैं हूँ मिट्टी मेरा कुम्हार तू। अपने हाथों से रचना प्रभु, मैं हूँ मिट्टी मेरा कुम्हार तू। अपने हाथों से रचना प्रभु, मैं हूँ मिट्टी मेरा कुम्हार तू। वचनों से अपने मुझको सजाने, वचनों से तेरे मैं खुद को सजाऊं। मैं हूँ दुल्हन मेरा दूल्हा है तू। वचनों से तेरे मैं खुद को सजाऊं। मैं हूँ दुल्हन मेरा दूल्हा है तू। तेरे आने पर मैं तैयार हूँ। मैं हूँ मिट्टी मेरा कुम्हार तू। तेरे हाथों से रचना प्रभु, मैं हूँ मिट्टी मेरा कुम्हार तू। अपने हाथों से रचना प्रभु, मैं हूँ मिट्टी मेरा कुम्हार। जीवन की ज्योति में जलती रहूं, तेरी ही महिमा करती रहूं। जीवन की ज्योति में जलती रहूं, तेरी इच्छाओं को पूरा करूं। जब तक रहूं तेरी महिमा करूं। मैं हूँ मिट्टी मेरा कुम्हार तू। जब तक रहूं तेरी महिमा करूं। मैं हूँ मिट्टी मेरा कुम्हार तू। अपने हाथों से मुझे रचना प्रभु, मैं हूँ मिट्टी मेरा कुम्हार तू। ला 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 आम्हाला तुझ्या हाताने घडव, येस प्रभू, तयार कर। येस आम्ही स्वतःला तुझ्या हातात समर्पित करतो। येस माझ्या देवा, आमच्यामध्ये देवा तुझं गौरव होते। तुझं गौरव केलं येशूच्या जाऊ दे। नावात प्रार्थना करत आहे, म्हणून माझ्या देवा तू आहे। आमेन, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, बोलो येशू मसीह की जय। आजच्या वचनामध्ये आपण बघणार आहोत का देव श्रापाचा आशीर्वाद करतो। आमेन, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, म्हणून या दिवसांमध्ये एक लक्षात ठेवलं पाहिजे की जे बायबल जे आहे ते आम्हाला घडवण्यासाठी आहे, तयार करण्यासाठी आहे। येस परमेश्वरचं वचन सांगतं की मी तुम्हाला देवाच्या
पुत्राच्या प्रतिमेसारखं होण्यासाठी निवडलेलं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या पुत्राच्या प्रतिमेसारखं. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आजच्या वचनामध्ये आज गोष्टी शिकणार आहोत की देव श्रापाचा पण आशीर्वाद करतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपण पहिल्यांदा वचनात जाणार आहोत. पहिलं पेत्राचं पहिलं पत्र 1 पेत्र असं दिलेलं आहे. 1 पेत्र 3रा अध्याय. वचन लक्षपूर्वक ऐकूया. 1 पेत्र 3रा अध्याय आणि वचनात जाणार आहोत. 3रा अध्याय 9वं वचन वाचूया. वाईटाबद्दल वाईट किंवा निंदा अशी फेड करू नका, तर उलट आशीर्वाद द्या, कारण आशीर्वाद हे वचन मिळण्यासाठी तुम्ही बोलावले आहात. कोणतं वचन मिळवण्यासाठी तुम्ही बोलवलेले आहात? आशीर्वाद. म्हणा आशीर्वाद. आशीर्वाद हे वचन मिळवण्यासाठी मी बोलवलेलं आहे. मी बोलवलेलं आहे. म्हणून बायबल सांगतं वाईटाबद्दल तुम्ही वाईट करू नका, निंदेबद्दल तुम्ही निंदा अशी फेड करू नका. उलट तुम्ही काय द्या? आशीर्वाद द्या. काय द्या? आशीर्वाद द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मी सांगते नेहमी की देवाने आम्हाला ते शिक्षण दिलेलं आहे, ते ज्ञान दिलेलं आहे, ते आमच्या जीवनाविषयी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून त्याला आम्हाला महत्त्व द्यायचं आहे. त्या ज्ञानाबद्दल देवाला आम्हाला गौरव द्यायचा आहे. प्रभू म्हणतो आशीर्वाद हे वचन तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्ही बोलवलेले आहात. आशीर्वाद हे आमचं वचन आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आशीर्वाद हे माझं आशीर्वाद माझं वचन आहे. वचन आहे. म्हणून कोणी वाईट करत असेल तर आपण वाईट करायची नाही. कोणी आमची निंदा करत असेल तर आम्हाला निंदा करायची नाही. कोणी श्राप देत असेल तर आम्हाला त्याच्याबद्दल श्राप द्यायचं नाही. त्याच्याबद्दल श्राप द्यायचा नाही. आज जगामध्ये सर्रास शिव्या श्राप चालू आहे, तो की नाही? पण आपल्याला जेव्हा कळाले की आता देवाने आम्हाला का निवडलेलं आहे, आम्ही ते श्राप आमच्यामधून, शिव्या देणं आमच्यामधून दूर केलेले आहेत आणि त्या दूर केल्याच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्हाला कोणी शिव्या देते तर त्या शिव्याचं किंवा त्या श्रापाचं देव आशीर्वाद करायला समर्थ आहे. आमेन. तुमच्यासाठी त्याने दिलेली शिवी सुद्धा आशीर्वादित करून जाईल. काय करून जाईल? आशीर्वाद देऊन कारण जाईल. बायबल सांगतं की देवाची लोक जी निवडलेली आहेत त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्टी ही हितासाठी आहे. रोमकरास पत्रामध्ये जाऊया. 8वा अध्याय. देवाच्या लोकांसाठी प्रत्येक गोष्ट हितासाठी आहे, हे लक्षात ठेवायचं. रोमकरास पत्र 8वा अध्याय मध्ये, रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 28 वचनामध्ये दिलेलं आहे. काढूया वचन. देवाच्या लोकांसाठी रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 28 वचन वाचूया. आपल्याला तर ठाऊक आहे की देवावर प्रीती करणारे, म्हणजे जे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावले आहे, त्यांच्या हितासाठी सर्व गोष्टी मिळून कार्य करणाऱ्या होतात. लक्षपूर्वक ऐका. बायबल काय सांगत आहे की आपल्याला तर ठाऊक आहे, आम्हाला काय आहे? माहिती आहे. ठाऊक आहे की देवावर प्रीती करणारे, म्हणजे जे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावले आहे, त्यांच्या हितासाठी सर्व गोष्टी मिळून कार्य करणाऱ्या होतात. सर्व गोष्टी आमच्या हितासाठी आहेत. जे देवाची लोक आहेत, जे देवावर प्रीती करणारे आहेत, जे देवाने बोलावलेले आहेत, त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्टी त्यांच्या हितासाठी आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजार पण तुमच्या हितासाठी आहे, तुमची गरिबी तुमच्या हितासाठी आहे, तुमच्यामध्ये जे काही गोष्टी घडत आहे त्या सर्व तुमच्या हितासाठी आहे. आज वचनातून शिकणार आहे. प्रेज द लॉर्ड. आज वचनातून आपण काय करणार आहोत? शिकणार आहोत. तुमचा श्राप, तुम्हाला दिलेला श्राप सुद्धा देव आशीर्वादात बदलेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून कोण तुमच्या विरोधात आहे, कोण तुमच्या विरोधात बोलत आहे किंवा कोण तुमची निंदा करत आहे, आज या गोष्टीकडे आम्हाला बघायचं नाही. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं की एक दावीद राजा होता. कोण होता? दावीद राजा. दावीद राजाचा एक मुलगा होता अबशालोम. त्याचं नाव काय होतं? अबशालोम. आणि बायबल मध्ये असं दिलेलं आहे की त्याचा जो मुलगा होता तो वाईट होता, चांगला नव्हता तो. आणि दावीद राजाने एक दिवस त्याला काय केलं?
त्याच्या राजमहालातून बाहेर काढलं. त्यांनी चुकीचं कृत्य केलेलं असतं. काय आपण ते बघणार नाही. पण काही दिवसामध्ये नंतर त्या दावीद राजाला आपल्या लेकरावर दया येते आणि तो पुन्हा आपल्या घरी येतो त्याला. पण याच्या मनामध्ये दावीद राजाविषयी राग असतो. काय असतो? राग असतो. आणि त्याच्या मनात एक गोष्ट असते की मी दावीद राजाचा नंतर राजा होईल. काय होईल? राजा होईल. आणि एक दिवस काय होतं की हा त्या राजमहालामध्ये येतो, त्याच्या राजवाड्यात येतो आणि कपटाने कित्येक लोकांना आपल्याकडे वळवतो आणि त्यांना सगळ्यांना सांगून देतो की दावीद नंतर आता मीच राजा होणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर सगळ्या लोकांना हळूहळू आपल्याकडे वळवतो. काही लोकांना वाटतं की असं असेल, दावीद राजाने आता याला राजमहालात घेतलं आहे, राजवाड्यात घेतलं आहे, पुन्हा आपल्याकडे बोलवलं आहे, तर कदाचित राजाची मर्जी झाली असेल का ते हाच राजा होईल आणि मग तो राजा होईल. मग काही लोक काय करतात, हळूहळू त्याच्याकडे एकत्र जमा होतात किंवा त्याला मिळवले जातात. आणि बायबलमध्ये काय होतं की एक दिवस काय करतो, एका ठिकाणामध्ये जातो, यज्ञ अर्पण करतो, लोकांना आपल्याकडे गोळा करतो आणि रणसिंग फुंकतो. रणसिंग फुंकणे म्हणजे काय माहितीये का? एखादा जेव्हा राजा होतो तेव्हा रणसिंग असं फुंकलं जातं. आणि दावीद राजाला म्हणतात हे सगळं काय होत चाललंय, कसलं मला आवाज येतोय. तेव्हा दावीद राजाला कळालं की अबशालोमने असं केलेलं आहे. त्याने आपल्याकडे बरेच लोक ओढलेले आहेत, स्वतःला राजा त्याने ठरवलेला आहे आणि आता त्याच्या नावाचा जय जयकार होत आहे. राजा चिराई असो, राजाचा जय जयकार असो. आता या राजाला कळालं, दावीद राजाला, माझ्या विरोधात कपट झालेला आहे, माझ्या विरोधात यांनी लोकांना केलेलं आहे. आणि राजाला माहिती की आता मला काय होईल, हा अबशालोम मला मारून टाकेल. आणि राजा काय करतो, त्या राजवाड्यातून पलायन करतो किंवा पळून जातो. आणि तो पळून गेलेला असताना काही लोक त्याच्या बरोबर पण जातात, जे राजाशी निगडीत असतात, जवळचे असतात. तू राहत नाही तर आम्ही पण राहणार नाही, असे करून काही लोक राजाच्या बरोबर निघून जातात. आणि बायबलमध्ये दिले की हा रानात तिकडे जंगलात भटकत फिरतो. कारण राजाला काय करायचं असतं, एक ना एक दिवस या अबशालोमवर विजय मिळवायचा असतो. कारण त्याला माहिती की काही आता बरेच लोक याच्या बाजूला झाले आणि हे लोक कपटाने मला कधीही मारून टाकतात. आणि मग राजा काय करतो, राजवाडा सोडून जातो. आणि अशाच तो जंगलामध्ये इकडं तिकडं भटकत असताना त्याला एक शिमी नावाचा मनुष्य मिळतो. राजाला कोण मिळतो? शिमी नावाचा. आणि बायबलमध्ये असं दिलेलं आहे, हा शिमी राजा हा बेन्यामीन वंशातला होता, म्हणजे शौलाच्या वंशातला होता. शौल हा बेन्यामीन वंशातला होता. आणि बायबलमध्ये दिले की ज्यावेळेस शौल राजा होता आणि शौलाने देवाच्या विरोधात काम केलं, शौलाने देवाच्या विरोधात देवाच्या मर्जीप्रमाणे वागला नाही, म्हणून देवाने शौलाच्या ऐवजी राजा कुणाला नेमला? दावीद राजाला. आणि तेव्हापासून शौल हा राजाचा शत्रू झाला, म्हणजे दावीद राजाचा शत्रू झाला. कारण देवाने शौलाच्या जागी दावीदाला नेमणूक केली, कारण शौल देवाच्या मर्जीप्रमाणे चालला नाही. आणि त्यानंतर हा शौल कोण झाला? दावीदाचा शत्रू झाला. आणि सतत शौल दावीदाला मारण्यासाठी काय करत होता? धडपड करत होता. आणि त्यावेळी सुद्धा दावीद इकडे तिकडे पळत होता, या गुहेत कधी ह्या जंगलात जा, कधी त्या जंगलात जा. आणि प्रत्येक वेळेस शौलाला तो मारण्यासाठी, दावीदाला मारण्यासाठी शौल काय करत होता? प्रयत्न करत होता. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे, पण दावीद कधीही शौलावर त्याने हात उचलला नाही. कारण दावीद म्हणायचा, देवाने याला राजा होण्यासाठी अभिषिक्त केलेला आहे, हा देवाचा अभिषिक्त व्यक्ती आहे आणि एखादा अभिषिक्त व्यक्ती माझ्या हातातून मरू नये. आणि म्हणून दावीद राजा काय व्हायचा? पळायचा. अबशालोम पासून का पळायचा? तर त्याला असं वाटायचं की मी जर तिथं थांबलो, कदाचित माझ्यावर तो प्रबळ होईल किंवा मला मारून टाकेल, किंवा मला काही वेळ देवाच्या वेळेची वाट पाहायची आहे, कोणतीच गोष्ट मला माझ्या मर्जीने करायचं नाही, म्हणून तो अबशालोम पासून पळत होता. पण बायबल सांगतं एक दिवस असं झालं, शेवटी परमेश्वराने शौलाला एका वेगळ्या राजा, अमालेकाच्या किंवा पलिश्ती राजा जो आहे त्याच्या हातातून शौलाला मारून टाकलं. आणि अशा प्रकारे ते शौलाचा राज्याचा अंत झाला. त्याच्या अनेक लोक मेले, अनेक लोकांचा त्या शौलाच्या राज्याचा अंत झाला, तो पण मेला. पण त्याच्या वंशातून एक शिमी नावाचा मनुष्य होता. याला काय वाटायचं?
ह्या दावीद राजामुळं आमचा जो राजा होता त्याचा अंत झालाय, त्याच्या घराण्याचा अंत झालाय, त्यांचा नाश झाला. आणि त्याच्या मनामध्ये दावीद राजाविषयी कपट होतं. काय होतं? कपट होतं. आणि एक दिवस त्यांनी असं पाहिलं की हा राजा आता जंगलात तिकडे तिकडे फिरतोय आणि याच्या राज्यातून याच्या राजवाड्यातून याला पळावं लागलंय. याची काय हाल आहे, याची कशी दिवस आले. मग हा शिवी राजा काय करतो माहिती का? या दावीद राजाला पाहतो आणि शिव्या श्राप देतो. काय करतो? शिव्या श्राप देतो. आजच्या वचनातून आपण बघणार आहोत की देव श्रापाचा आशीर्वाद करतो. प्रेज लॉर्ड. काढूया वचन आपण. 2 शमूएल काढू वचन. 2 शमूएल. कशा प्रकारे शिवी राजाला श्राप देतो. 2 शमूएल काढूया. आज आपण एक गोष्ट शिकत आहोत. 2 शमूएल आणि 16वा अध्याय. 2 शमूएल 16वा अध्याय. 5वं वचन काढलं सर्वांनी. दावीद राजा बहिरीमास आल्यावर तेथून शौलाच्या घराण्यातला एक माणूस शिमी नावाचा गेराचा मुलगा बाहेर आला. तो बाहेर निघून श्राप देत चालला. काय देत चालला? तो श्राप देत चालला. आणि त्याने दावीद राजाच्या सर्व चालकांवर धोंडे फेकले. सर्व लोक, सर्व बलवान पुरुष त्याच्या उजवीकडे डावीकडे होते. आणि शिमी श्राप देताना बोलला, जा जा, अरे रक्तपाती माणसा, नीच माणसा, ज्याच्या ठिकाणी तू राज्य केले त्या शौलाच्या घराण्याचं सर्व रक्त परमेश्वराने तुझ्यावर परतविले आहे. आणि परमेश्वराचे जे राज्य तुझा मुलगा अबशालोम याच्या हाती दिले आहे. आणि पहा, तू तुझ्या दुष्टाईत धरला गेला आहेस, कारण तू रक्तपाती माणूस आहे. आणि बायबल सांगतं, तो काय म्हटला? शौलाचा तुझ्यावर उलटलेला आहे. तू शौलाला काय केलेलं आहे? घराण्याचा नाश केलं. आणि त्याने परमेश्वराने तुझ्यावर हे सगळं अरिष्ट आणलेलं आहे. लक्षपूर्वक ऐका. आणि तो दगड फेकत माती फेकत त्यांच्यावर आणि श्राप देत चालला होता. अरे रक्तपाती माणसा, हे सगळं काय झालंय? तू जे केलेलं आहेस ना, त्याची शिक्षा तुला मिळत आहे. शौलाच्या गोष्टी ज्या आहेत त्या देवानेच तिला परतविल्या आहेत किंवा ते उलटवलेलं आहे. अशा प्रकारे हा शिमी त्या राजाला, त्या दावीदाला श्राप देत चालला होता, दगड फेकत चालला होता, त्याला वाईट बोलत चालला होता. कोण? शिमी. पण बायबलमध्ये काय झालंय पुढे बघूया आपण वचन 9. मग सरुवीचा मुलगा अभिषेक राजाला म्हणाला, या मेलेल्या कुत्र्याने माझ्या प्रभू राजाला श्राप द्यावा. मी विनंती करतो, मला पलीकडे जाऊ दे, याचे डोके काढून घेऊ दे. पण 10वं काय बघा. पण राजा म्हणाला, अहो शोरवेच्या मुलांनो, माझे तुमचे काय आहे? त्याला श्राप देऊ द्या, कारण दावीदाला श्राप दे असे परमेश्वराने त्याला सांगितले असेल तर तू असे का करतोस? असे त्याला कोण म्हणेल? कोणाला? देवाला. तू असं का करतो असं त्याला कोण म्हणेल? देवाला. तो म्हणतो, जर देवानेच त्याला श्राप द्यायला लावला असेल तर, कारण त्याच्या बरोबरचा माणूस काय म्हणतो, हे त्या कुत्र्याने तुला श्राप द्यावं असं तू एवढं म्हणतोय का? एका राजाला श्राप देतोय, मला सोड, तू मला त्याचं मुंडकच छाटून देते. पण तो दावीद राजा काय म्हणतो माहिती का? अहो सरुवीच्या मुलांनो, तुमचं माझं काय आहे? ज्याला श्राप देऊ द्या, त्याला श्राप देऊ द्या. बघा 10वं वचन, त्याला श्राप देऊ द्या, कारण दावीदाला श्राप दे असे परमेश्वरानेच त्याला सांगितले आहे. असेल तर तू असे का म्हणतोस? असे त्याला कोण म्हणे? देवाला. पुढचं वचन. आणि दावीदाने अभिषायला आपल्या सर्व चाकरांना म्हटले, पहा, माझा मुलगा माझ्या पोटातून निघालेला हा माझा जीव घ्यायला पाहत आहे. तर आता या बन्यामीनने जे केले ह्यात काय नवल? त्याला असू द्या, त्याला श्राप देऊ द्या, कारण देवाने त्याला सांगितले आहे, कदाचित परमेश्वर माझ्यावर केलेल्या ह्या अन्यायाकडे पाहिल
आणि आज श्राप देतो, त्याच्या उलट माझं तो हित करेल. परमेश्वर माझं हित करेल. लक्षात येते? परमेश्वर माझं काय करेल? हित करेल. आणि दावीद आणि त्याची माणसं वाटेने चालत गेले आणि त्याने एकीकडे शिमी डोंगराच्या बाजूकडून चालत असता श्राप दे, त्याच्यावर धोंडे फेकी, माती टाकी आणि राजा त्याच्यावरचे सर्व लोक दमलेले आणि विसावा त्यांनी एका ठिकाणी घेतला. दमलेले होते आणि हा काय करत होता? त्यांना शिव्या श्राप देत होता, दगड धोंडे टाकत होता, माती फेकत होता. तुझ्यामुळे आमचा शोल राजाचा अंत झालाय, नाश झालाय, आमचा राजा गेलेला आहे आणि म्हणून हे तुझ्यावर परतून आलेलं आहे. आणि त्याला शिव्या देत होता. बघ तुझं कसं झालं. पण हा काय म्हटला? माहित नाही जर याला देवानेच याच्या तोंडात हे शब्द टाकले असतील तर. तो म्हटला की माझा पोटचा मुलगा मला शिवी मारायला पाहतोय, तोच जर माझा नाही राहिला तर हा कोण आहे? तो शांत राहिला त्यावेळेस. त्याच्या लोकांना त्याने पाठवलं नाही का जायला मारा किंवा धरा किंवा याला पण श्राप द्या, किंवा उलट त्याची पण निंदा करावी, याला पण श्राप द्या. पण तो काय म्हटला की देवाने कदाचित आज हा श्राप देतोय, पण याचा उलट देव माझं हित करेल. याच्या उलट काय होईल? हित होईल. हित होईल. म्हणून बायबल सांगतं देव नेहमी श्रापाचा आशीर्वाद करतो. आमेन. बायबल सांगतं अनुवाद मध्ये ज्या वेळेस बलाम श्राप द्यायला आला इस्रायल लोकांना, त्या श्रापाचा सुद्धा परमेश्वरने काय केला? आशीर्वाद केला. आशीर्वाद दिला. या वचनात एकच आपल्याला शिकायचं आहे की श्रापाबद्दल श्राप देऊ नका. त्याला वाटलं माहित नाही देवाने जर त्याला द्यायला लावलं असेल तर, किंवा माझा ज्या देवावर मी विश्वास ठेवतो तो श्रापाचा तो हित करेल, माझा आशीर्वाद करेल. म्हणून आपण कधी कधी वाईट परिस्थितीत जात असताना देवाला कार्य करू द्यायचं. देवाला कार्य करू द्यायचं. देव या परिस्थितीला बदलेल. देव या श्रापाच्या द्वारे मला आशीर्वाद पण देईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि एक दिवस काय झालं? शेवटी तो राजा पूर्व पदावर त्याच्या राज्यावर बसला. येस. आमेन. पुन्हा तो आपल्या राजवाड्यात आला. अबशालोम मेला, आपल्या सगळ्या गोष्टी बघणार नाही. आणि हा सिमी असतो तो त्याला शरण येतो, त्याला माफी मागतो. काय होतं मग? त्याला माफी मागतो. आणि बायबल मध्ये काय झालेलं आहे? 2 शमूएल मध्ये आपण जाऊया. 2 शमूएल मध्ये याच्यामध्ये तो पुन्हा त्याला काय करतो? माफी मागतो. आज आपल्याला एक गोष्ट शिकायचं आहे. भलेही या शमीने माफी मागितली, त्याचा अंत कसा झाला हे बघायचं या वचनातून. काय बघायचं? त्याचा अंत कसा झाला? अंत कसा झाला. आता बघा, त्याची परिस्थिती चांगली नव्हती तेव्हा त्याने त्याला शिवश्राप दिला. माणसाची परिस्थिती चांगली नसते तर प्रत्येक लोक पण त्याच्यापासून दूर होतात. येस. येस. हो की नाही? ह्या वचनातून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते. पण चांगली असेल, सगळं काही चांगलं असेल तर लोक पण त्या मनुष्याला बिलकुल राहतात. प्रेज द लॉर्ड. आता कोणी मोदीला किंवा आता मुख्यमंत्र्याला श्राप देईल का? किंवा त्याच्या जवळचे लोक त्याला श्राप देतील का? नाही देणार. कारण त्यांना माहिती की मला यांच्यापासून फायदा आहे. माणसाची परिस्थिती बदलते ह्या वचनातून आपल्याला शिकायचं आहे. आणि हा राजा पुन्हा बायबलमध्ये दिले की त्याच्या राजपदावर बसतो. आणि नंतर काय होतं? 2 शमूएल काढूया वचन. नंतर हा परत त्याला शरण येतो. 2 शमूएल 19 अध्याय 16 वचन. मग गेराचा मुलगा शिमी. 2 शमूएल 19 अध्याय 16 वचन. आणि गेराचा मुलगा शिमी बहुरी माती बण्याविनी मोठ्या घाईने यहुदाच्या माणसाबरोबर खाली दावीद राजाच्या भेटीस आला. आणि त्याच्याबरोबर बण्याविनातील 1000 माणसे होती. त्याच्याबरोबर किती माणसं होती? 1000. आणि शौलाचा त्याचा चाकर शिबा पण होता. आणि त्याने 15 मुलगे आणि त्याचे 20 चाकर त्याच्याबरोबर होते. आणि ते राजापुढे यार्देनात उतरले. आणि राजाचे कुटुंब उतरून आणायला व त्याला जे बरे वाटले ते करायला तो पलीकडे गेला. राजा यार्देन मधून उतरून जायला आला तेव्हा हा गेराचा मुलगा शिमी त्याच्या पुढे उपडा पाडला. आणि तो राजाला म्हणाला, माझ्या प्रभूने माझ्या पती दोष लावू नये. आणि माझा प्रभू राजा यरूशलेमहून निघाला त्या दिवशी तुझ्या दासाने जे काही कृत्य केले त्याचे स्मरण करून राजाने आपल्या मनात ते ठेवू नये.
कारण मी पाप केले आहे असा तुझा दास जाणतो. आणि पहा, योशोपाच्या सर्व घराण्यातून जे पहिलाच माझा प्रभू राजा याच्या भेटीस मी आज आलो आहे. तेव्हा सरूयाचा मुलगा अभिषेक याने उत्तर देऊन म्हटले, शिमीने यहोवाचा अभिषेक त्याला श्राप दिला, यामुळे त्याला जीवे मारावे की नाही? तेव्हा दावीद म्हणाला, अहो शरूयाच्या मुलांनो, आज तुम्ही माझे विरोधी व्हावे असे माझे तुमचे काय आहे? आज इस्रायलला कोणीही मारला जाणार नाही. इस्रायला कोणीही मारला जाणार नाही, कारण आज मी इस्रायलावर राजा आहे हे मला ठाऊक नाही काय? मग राजाने शिमीला म्हटले, तू मरणार नाहीस. राजाने त्याच्याशी शपथ वाहिली. आता हा काही लोक घेऊन राजाकडे परत आला. राजा जेव्हा परत त्या सिंहासनावर बसल्यावर, कारण त्याला कुठेतरी भीती होती का राजा आता बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि यांनी त्याला जाऊन क्षमा मागितली. काय मागितली? क्षमा मागितली. आणि राजाकडून शपथ वाहून घेतली की तुम्हाला मारणार नाही. लक्षपूर्वक ऐका. पण बायबलमध्ये काय दिलं माहिती का? आज आपण बघणार आहोत शमीचा अंत कसा झाला. कारण शमी जो होता, लक्षपूर्वक ऐका, हा कधीच बदलला नाही. हा कधीच बदलला नाही. तो शिव्याश्राप देणारा व्यक्ती होता. जरी दावीद राजाने सांगितलं का ठीक आहे मी तुला मारणार नाही, शपथ घेऊन सांगतो मी तुला मारणार नाही, पण ज्या वेळेस त्याला दावीद राजा मरताना त्याच्या मुलाला सांगून गेला, आता मी तर मरणार आहे आणि माझे शत्रू कोणते कोणते आहेत, त्याच्यामध्ये शमी पण आहे. त्या शमीचं तुला काय करायचं आता तू ठरव. मरताना हे सुद्धा सांगते तो त्याच्या मुलाला, कोणाला? शल्मोनाला. कोणाला? शल्मोन. आणि तो सांगतो मरताना, बायबल सांगते असं की मरताना हा काय करतो? शमीविषयी सांगतो. कोणाविषयी सांगतो? शिमी. हा, 1 राजे 2 अध्याय 8 वचन. आणि शिमीचं काय होत आहे आपण या वचनातून शिकणार आहोत. म्हणून आज या वचनातून एकच गोष्ट पाहत आहोत, शिव्या श्राप देणारे आपण राहिलं नाही पाहिजे. हालेलुया. आशीर्वाद हे आमचं काय आहे? म्हणून आशीर्वादच द्यायचे. आणि मरताना काय झालं? हा राजा त्याच्या मुलाला काय सांगून गेला आपण बघणार आहोत. 1 राजे 2 अध्याय 8 वचन. 1 राजे 2 अध्याय आणि 8 वचन काढूया. 1 राजे 2 अध्याय नाही, 1 राजे 2 अध्याय काढला, 8 वचन आणि 8 अध्याय एकच मिनिट. नाही हा, 1 राजे 2 अध्याय काढला. हा बरोबर. आणि 8 वचन वाचूया. आणि हा बायबल सांगतं, दावीद शलोमोनाच्या शेवटल्या आज्ञा देऊन मरण पावतो. दावीद शलोमोनाला शेवटच्या आज्ञा देऊन काय होतो? आता मरताना हा त्याला काय आज्ञा देतो बघा. आपण सगळं वाचणार नाही, पण शेवटी बघा आपण वाचणार आहोत 8 अध्याय. पहा, बहुरी नेकर बन्यामीनी गिरी याचा मुलगा शिमी तुझ्या जवळ आहे. तो महिनायमास गेला, त्या दिवशी त्याने मला भारी श्राप दिला. तथापि यार्देनेस तो माझ्या भेटीस आला, माझ्या भेटीस खाली आला. तेव्हा मी त्याच्याशी देवाची शपथ वाहून म्हटलं की मी तुला तलवारीने जीव मारणार नाही. तर आता त्याला निर्दोष मानू नको, कारण तू शहाणा माणूस आहेस. तू त्याचे काय करायचे आहे ते तू जाणशील. तर त्याने त्याचे पिकलेले लोके तू रक्ताने मृत्यू लोकात उतरू दे. त्याचे पिकलेले लोके मृत्यू लोकामध्ये उतरू दे. दावीद राजा मरताना त्याला सांगते, आपल्या मुलाला शिकवतोय, त्याने मला कशा प्रकारे शाप दिलाय, पण त्याने माझ्याकडून शपथ घेतलेली आहे का तू मला मारू नको. आणि तू एवढं पण म्हणतोय की आता तू शहाणा आहेस, तू त्याचं काय करायचं आहे हे तू जाणशील. शलोमोनाला सांगून गेलंय, कारण का तो बदलला नसणार. शमी कधीही बदललेला नव्हता. त्याने खरा पश्चाताप केलेला नव्हता. तो देवाच्या शरण आलेला नव्हता. Yes. तो फक्त त्याच्या कामापुरता बघत होता. हो की नाही? Yes. म्हणजे तो राजा होता तर राजाकडे परत आला तो. हो की नाही? हो. आणि बायबल मध्ये दिले की ते शेवटी दावीद राजाला माहित होतं, देवाला माहित होतं की हा शिमी कसा आहे. आणि मग मरताना आपल्या मुलाला म्हटला, मी तर शपथ वाहून घेतलेली त्याने माझ्याकडून, मी त्याचं काय त्याला जीव मारणार नाही, पण आता तू ठरव, तू शहाणा आहेस. तू शहाणा आहेस, तुला काय करायचं.
आणि बघू आता शमीचा अंत कसा झाला. काढूया आपण वचन. धन्यवाद. 1 राज्य 2 राज्य. हा याच्यामध्ये रायपूरचा 2 राज्य आणि 36 वचन. 2 राज्य 36. आणि बायबल सांगतं काय ह्या वेळेस शलमोन राजा होता. काय होता? शलमोन राजा. शलमोन राजा होता. आणि वचनात काय दिलं बघा, तो कसा अंत त्याचा करतो. 36 वचन काढला. 1 राज्य दुसरा अध्याय आणि 36 वचन काढलं. 1 राज्य दुसरा अध्याय 36 वचन. 1 राज्य दुसरा अध्याय 36 वचन. मग राजाने निरोप पाठवून शमीला बोलावले. त्याला सांगितले तू इथे यरूशलेमेत घर बांधून राहा. इथून निघून कुठेही जाऊ नको. आणि असे होईल की 1 राज्य दुसरा अध्याय 36 वचनापासून सुरुवात 37. मग असे होईल की तू निघून किद्रोन ओहळाच्या पलीकडे जाशील. त्या दिवशी तू खचित मरशील. हे तू पक्की समज. तुझं रक्त तुझ्या डोक्यावर राहील. लक्षपूर्वक ऐका. हे राजाने शलमोनाने शिमीला बोलवतो. लक्षपूर्वक ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. आणि त्याला काय म्हटलं, तू हे यरूशलेममध्ये घर बांधून राहा. इथून कुठे पण जायचे नाही. आणि पुढच्या वचनात असं दिलंय तर तू ज्या दिवशी हे यरूशलेम सोडशील तू त्याच दिवशी मरशील. तू त्याच दिवशी मरशील. 38 वचन. तेव्हा सिमी राजाला म्हणाला हे वचन चांगले आहे. माझ्या प्रभू राजाने सांगितले तसे तुझा दास करील. मग शिमी यरूशलेमेत पुष्कळ दिवस राहिला. लक्षपूर्वक ऐका. आता एकच आठ होती शिमीला, तू हे नगर सोडून जायचं नाही. यरूशलेम जर सोडून तू बाहेर गेला तू मेलास. तो म्हटला खरंच हे चांगलं वचन आहे, मी कधीच सोडून जाणार नाही. त्याला तडीपार करून टाकलं. हे नगर सोडून कुठं जायचं नाही. तडीपार बायबल पासून आहे. एखादा गुन्हेगाराला तडीपार करतात ना, इथून कुठे जायचं नाही. तडीपार बायबल पासून आहे. एखादा गुन्हेगाराला हे नगर सोडून तुला दुसरीकडे जाण्याची आज्ञा नाही, अशी त्याची आज्ञा असते. तडीपारची शिक्षा असते. किंवा हा देश सोडून, महाराष्ट्र सोडून तुला बाहेर जायचं नाही. गेलास तो परत अटक होशील. तर शिमीला ती शिक्षा दिली. यरूशलेम सोडून जर तू कुठे गेलास तर तू त्या दिवशी मेला असा. पण एक दिवस काय झालं माहितीये का, त्याचे 2 चाकर असतात, ते कोणीतरी घेऊन गेले पळून. फ्रेंड्सला पुढे काय होतं बघा. मग एक दिवस असं झालं. पुढचं वचन 29. मग असे झाले की 3 वर्ष झाल्यानंतर शिमीचे 2 चाकर गताचा राजा माकाचा मुलगा अकीश याच्याकडे पळून गेले. एका राजाकडे पळून गेले त्याचे 2 चाकर. कोण पळून गेले त्याचे? 2 चाकर. हा. आणि शिमीला कोणी सांगितलं का पहा तुझे चाकर गतात आहे. तेव्हा शिमी उठून आपल्या मागे गाडव आवळून आपल्या चाकरांचा शोध करायला गतास आकिशाकडे गेला. आणि शिमीने जाऊन आपले चाकर गतातून आणले. मग शिमी यरूशलेमेस गतास जाऊन माघारी आला हे कोणी शलमोनाला कळवले. तेव्हा राजाने निरोप पाठवून शिमीला बोलवले व त्याला म्हटले तू कुणाकडेही बाहेर जाशील त्या दिवशी तू खचित मरशील. हे तू पक्की समज. असे मी तुला परमेश्वराची शपथ वाहून निक्षून सांगितले होते की नाही. आणि तू म्हटले होते की हे वचन मी ऐकले ते चांगले आहे. तर परमेश्वराची शपथ म्हणजे आज्ञा मी तुला दिली ती तू का पाळली नाही. आणखी राजाने शिमीला म्हटले जे वाईट तुझ्या हृदयाला माहित आहे, म्हणजे माझा बाप दावीद याचे जे तू केले ते सर्व तुला माहित आहे. परमेश्वर तुझी दुष्टाई तुझ्याच डोक्यावर परत घालील. आणि पण शमून राजाला आशीर्वाद होईल आणि दावीदाची राजसर परमेश्वर सर्वकाळ स्थिर राहील. मग राजाने यहूदाचा मुलगा बनिया याला आज्ञा दिली आणि निक्षून बाहेर आज्ञा दिली आणि हा निघून बाहेर गेला आणि त्याच्या अंगावर तुटून पडला आणि तो मेला आणि राज्य शलमोनाच्या हाती स्थापित झाले. शिमी कशा प्रकारे मेला? तुझी दुष्टाई तुझ्यावरच परत येईल. कारण माझ्या देवाचे किंवा माझ्या राजाचे दावीदाचे जे काही तू काय केलेले आहे ते सर्व तुला माहिती. याचा अर्थ शिमी बदललेला नव्हता. हो की नाही? शिमी बदललेला नव्हता. शिमी फक्त स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. शिमीने शपथ वाहून घेतली होती
मला मारू नको म्हणून मी तुझी क्षमा मागतो. पण शिवी बदलला नव्हता. शिवी हा शिव्या श्राप देणारा होता आणि शिवीला कसं कटकारस्थान करू हा मारला गेला. त्याला आठवण पण करून दिली. तुला सांगितलं होतं तू यरूशलेम सोडून जाऊ नको. यरूशलेम मध्येच तुला आशीर्वाद आहे. यरूशलेम मध्येच तुला कृपा आहे. यरूशलेम मध्येच देव आहे. यरूशलेम मध्येच तुला शांती आहे. यरूशलेम मध्येच तुला तू जिवंत राहशील. पण लक्षपूर्वक ऐका. चाकरासाठी त्यांनी यरूशलेम सोडलं. तो सगळ्या गोष्टी विसरला आणि शेवटी त्यांनी स्वतःचा नाश करून घेतला. प्रेज लॉर्ड. लक्षात ठेवा. म्हणून बायबल सांगतो आशीर्वादाबद्दल श्रापाबद्दल श्राप देऊ नका. आशीर्वाद असते. आज आम्हाला शिकायचं. आम्हाला श्राप द्यायचे नाही, शिव्या द्यायची नाही, वाईटाबद्दल वाईट करायचे नाही, निंदेबद्दल निंद करायची नाही. कारण तेच वाईट आमच्या परतून कधी येईल हे आम्हाला सांगता येणार नाही. देवाच्या मंदिरातच आम्हाला राहायचं आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आम्हाला त्या शिवे देवालाच म्हणायचे प्रभू मला बदलायचे. रोजचा दिवस म्हणा प्रभू मला बदलायचे, प्रभू मला बदलायचे. कारण आम्ही देवाच्या पुत्राच्या प्रतिमेसारखं होण्यासाठी निवडले. आमेन. आज जर आम्ही देवाच्या उपस्थितीत आलो नाही, आम्ही आमच्याच घरामध्ये आम्ही आमच्याच गोष्टीमध्ये वेळ घालवला तर देवाच्या गोष्टी आम्हाला कळणार नाही. आम्ही ते 4 चौघांमध्ये जातो येतो, समाजामध्ये वावरतो. कोणीही आमच्या विरोधात काहीही करू शकतं. पण आजचं काय आहे जशाच तसं. तो माझ्याशी असं वागला तर मी त्याच्याशी दुप्पट तसं वागेल. आम्ही पण तसे होतो पहिले. पण देवाने आता आम्हाला दाखवले. देवाने आम्हाला दाखवले की नाही तुम्ही आता देवाचे बोलावलेले लोक आहात. आमेन. तुम्ही श्राप देऊ नका. पण तुमच्यावर दिलेला श्राप मी आशीर्वादामध्ये बदलेल. मी आशीर्वादामध्ये बदलेल. पण तुम्ही कुणाला श्राप देऊ नका. शिवीचा अंत कसा झाला शेवटी त्याच्या शब्दात तो मारला गेला. लक्षपूर्वक ऐका. म्हणून आज आपल्याला एकच गोष्ट शिकायचं आहे की वाईटाबद्दल वाईट, निंदाबद्दल निंदा. प्रभू माझ्यापासून दूर कर. मला घडव, मला तयार कर. मला तुझ्या पुत्राच्या प्रतिमेसारखं बनव. देवा तुझा स्वभाव माझ्यामध्ये येऊ दे. धन्यवाद येशू. डोळे बंद करूया. धन्यवाद येशू. बायबल सांगतं अशुद्ध हाताने खाल्लेलं, अशुद्ध हाताने खाल्लेल्याने मनुष्य विटवला जात नाही. तो अशुद्ध होत नाही. तर त्याच्या हृदयातून मुखाद्वारे जे काही शब्द निघतात त्याच्याद्वारे तो विटाळला जातो, अशुद्ध होतो. म्हणजे त्याचा आत्मा अशुद्ध होतो. आणि ज्याचं जीवन अशुद्ध आहे त्याच्यामध्ये दुष्ट आत्मे कार्य करतात. आज प्रभूला आपण मनापासून क्षमा मागूया. प्रभू येशूला म्हणूया की प्रभू आम्हाला क्षमा कर. आम्हाला क्षमा कर. आम्ही कुणाची निंदा केली असेल तर क्षमा कर. आम्ही कुणाचं वाईट केलं असेल तर क्षमा कर. क्षमा कर प्रभू. आम्ही कुणाला शिव्या श्राप दिला असतील तर क्षमा कर. क्षमा कर माझ्या देवा. होय आज आमच्या विरोधात कोणी वाईट बोललं असेल, येस लॉर्ड, आम्हाला ना आवडणाऱ्या गोष्टी आमच्या समोरच्या व्यक्तीने बोलल्या असतील, येस प्रभू, तर त्याबद्दल त्या मनुष्याला आम्हाला क्षमा करायला शिकव प्रभू. जसं दावीद राजाने ते शिमीला क्षमा केली, येस, तसं तूही आम्हाला ते क्षमेचे हृदय दे. होय बाप्पा. आज आमच्या विरोधात बोलणाऱ्या प्रत्येक लोकांना आम्ही क्षमा करतो माझ्या देवा. कारण बायबल सांगतं जसं तू आपल्या अपराधाची क्षमा करशील तसंच तुझा स्वर्गीय बाप तुझ्या अपराधाची क्षमा करेल. पण जर तू कुणाची क्षमा करणार नाही तर तुझ्या अपराधाची पण क्षमा होणार नाही. आम्हाला जर देवाकडून क्षमा स्वीकारायची असेल किंवा आम्हाला जर क्षमा व्हावी असं वाटत असेल तर आम्ही पण इतरांची क्षमा करायला शिकलो पाहिजे. आजच्या वचनातून शिवीचा अंत झाला कारण तो शिव्या श्राप आणि कपट ठेवणारा मनुष्य होता. पण देवाने आम्हाला निवडलंय सार्वकालिक जीवनासाठी, त्याची लेकरं बनण्यासाठी आणि खरोखर
त्याचं वचन आमच्यासाठी संपत्ती आहे, येस. त्याच्या वचनामध्ये जीवन आहे. आमेन. धन्यवाद येशू. धन्यवाद. देवाचे वचन ऐकत आहे, प्रत्येकाला स्पर्श कर. स्पर्श कर. आमच्या ह्या प्रार्थनेमध्ये जे कोणी सामील आहे त्यांना प्रत्येकाला बदल दे, त्यांना क्षमा कर प्रभू, तुझ्या रक्ताने शुद्ध कर प्रभू. आणि तुझ्या त्यांच्यावर जे काही श्राप असतील, जे काही प्रभू त्यांची निंदा झाली असेल, जे काही लोक त्यांना वाईट बोलले असतील, येस माझ्या देवा. त्यांच्या विरोधातल्या लोकांना क्षमा क्षमा कर. कर प्रभू. आणि यांनी कुणाशी बोललं असेल तर क्षमा क्षमा कर. कर माझ्या. आम्हीही कुणाला बोललं असेल तर क्षमा मला कर. क्षमा कर प्रभू. पवित्र आत्मा आमच्यामध्ये कार्य कर. कार्य. सर्व आजार येशूच्या नावात आले नाश कर. नाश करतो देवा. सर्व दुःख येशूच्या नावात आले नाश करतो. नाश करतो. सर्व निंदेद्वारे आम्ही केलेले सर्व अपराध प्रभू त्याच्याबद्दल आम्ही क्षमा क्षमा मागतो. मागतो माझ्या देवा. आम्हाला शुद्ध कर प्रभू, शुद्ध कर प्रभू. आम्हाला शुद्ध कर प्रभू, शुद्ध कर प्रभू. तुझ्या रक्ताने आम्हाला पवित्र कर प्रभू. पवित्र कर माझ्या देवा. आणि प्रभू आमच्यामध्ये कार्य कर. कार्य कर. आमचं हृदय बदल प्रभू, आमचं जीवन तुझ्या हातात घे प्रभू. आमच्या जीवनाचा चालक मालक हो तू प्रभू. आमची हाडे आणि हाड सजीवित कर प्रभू. येस लॉर्ड. येस. प्रभू आम्हाला प्रत्येकाला तुझ्या उपस्थितीत घे प्रभू. हे माझ्या देवा. आम्हाला तयार कर. तयार कर प्रभू. तुझ्या पुत्राचा स्वभाव आमच्यामध्ये स्वीकार स्वीकार कर. कर बाप्पा. पवित्र आत्म्याची फळं आमच्यामध्ये आम्ही स्वीकार स्वीकार कर कर. बाप्पा. आम्हाला घडव प्रभू, घडव प्रभू. आम्हाला तयार कर प्रभू. आमच्यामध्ये न आवडलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला क्षमा कर प्रभू. आमच्यामधून सगळ्या न आवडलेल्या गोष्टी आमच्यातून काढून टाक प्रभू. आम्हाला तयार तयार कर कर प्रभू. आम्हाला तुझ्या राज्यासाठी तयार तयार कर. कर माझ्या देवा. धन्यवाद. धन्यवाद. जे आजारी आहेत ते बरे केले जाते. येशूच्या नावात त्यांच्या शरीरात आरोग्य आरोग्य स्वीकार. स्वीकार. जे गरिबीत आहे त्याची परिस्थिती बदल. देवा त्यांना दे बाप्पा तू सर्व गोष्टीचा पुरवठा कर कर प्रभू. माझ्या देवा. परमेश्वरा दे बाप्पा जे रडत आहे ते बाप्पा, जे परमेश्वरा ते बाप्पा अनेक चिंतेने दुःखाने त्रासलेले आहेत देवा, येस लॉर्ड. अनेक वझणे बांधलेले आहेत देवा, त्यांना हर एक बंधनातून मोकळं मोकळं कर. कर माझ्या सैतानाच्या जात जुलमातून त्यांना सोडव देवा, अंधकाराच्या राज्यातून त्यांना सोडव देवा. जे अंधारात आहेत त्यांना मोकळीकता दे देवा. प्रभू. दे बाप्पा. जे तुझ्यापासून दूर आहेत त्यांना तुझ्या जवळ जवळ घे कर. माझ्या प्रभू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. ऐकणारा प्रत्येकाला आशीर्वाद दे. आशीर्वाद दे. येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो देवा. धन्यवाद तू आरोग्य दिलंय. येशूच्या नावात आम्ही स्वीकारतो. तुझा आशीर्वाद आम्ही स्वीकारतो. आणि प्रभू येशूच्याच नावात ही प्रार्थना करतो. आमेन. आमेन. थँक यू जीसस. धन्यवाद येशू.